नमस्कार, मी डॉक्टर अनिल चिट्टे, चिट्टे हॉस्पिटल गायनॅकॉलॉजिस्ट, भोसरी, पुणे. जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, तुम्ही प्रेग्नंट आहात, जेव्हा त्या चमत्कारी 2 लाईन्स ते प्रेगा न्यूजवरती जेव्हा दिसतात आणि तुम्हाला सांगितलं जातं, तर ते जे फिलिंग आहे कोणी कोणाला सांगू शकत नाही. त्याचं फिलिंग ते फक्त अनुभवता येतं. आणि जेव्हा म्हणजेच काय याचा अर्थ, प्रेग्नन्सी राहिली. जेव्हा प्रेग्नन्सी राहते त्याच्यासोबत तुमची जिम्मेदारी पण तयार होते. प्रेग्नन्सीमध्ये काय काळजी घ्यायची, काय नाही घ्यायची, काय खायचं, काय नाही खायचं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहे. म्हणजेच प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रेग्नन्सीमध्ये असे 3 महिन्याचे असे 3 टप्पे असतात. आणि त्यातला जो पहिला भाग आहे म्हणजे पहिले 3 महिने, त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. प्रेग्नन्सी पहिले 3 महिने याला जनरली बरेच जण असं म्हटलं जातं की खूप रिस्की असतात. आणि मी म्हणेल की याचं उत्तर होही आहे आणि नाही. आता रिस्की आहेत म्हणजे काय, बऱ्याच जणांची काही अनकंट्रोल्ड शरीराची परिस्थिती, जसं की एखाद्याला शुगर असणे, एखाद्याला BP असणे, किंवा एखाद्याला थायरॉईड असणे, किंवा एखादी कोणती औषधाची ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलमध्ये आणल्या पाहिजे जेव्हा केव्हा प्रेग्नन्सी राहिलेली असते. आणि ह्या जर कंट्रोलमध्ये आणल्या नाहीत तर बऱ्याच जणांमध्ये काय होतं, गर्भामध्ये दोष निर्माण होतात आणि काही केसेसमध्ये ॲबॉर्शनसुद्धा होऊ शकते. म्हणून ही औषधं वगैरे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही चेंज करण्याची गरज असेल तर चेंज करणं गरजेचं आहे. पण असं नसेल तर रुटीनली ही बिलकुल रिस्की नाही. कारण नॅचरली जी प्रेग्नन्सी राहिलेली असते ना, ती खूप स्ट्रॉंग असते. कंप्लीट असं काही बेड रेस्ट वगैरे करण्याची काही गरज नसते. तुम्ही वॉकिंग करू शकता, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता, योगा करू शकता, खाण्यापिण्याच्या गोष्टी थोड्याशा आवडीनिवडीनुसार त्याही करू शकता. म्हणजे अगदी खूप आरामदायी असतं. आता आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये काय करायचं याच्याकडे वळूया. सर्वात आधी काय करावं लागेल, तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं. डॉक्टर डिटेल चेकअप करतील आणि काही ब्लड टेस्ट सांगतील. त्याच्यानंतर जर सोनोग्राफीची गरज असेल तर सोनोग्राफी सांगतील. आणि याला तो डेटिंग सोनोग्राफी असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय कळतं की गर्भ किती दिवसाचा राहिला आणि त्याची डिलिव्हरीची डेट वगैरे काय असणार आहे हे सुद्धा सांगता येतं. आणि काही एक रुटीन मेडिकेशन्स वगैरे स्टार्ट केले जातात. आता सर्वसाधारणपणे काय असतं, फोलिक ॲसिड दिलं जातं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स दिले जातात, काही जणांना असे प्रोजेस्ट्रॉनचे हॉर्मोन्स दिले जातात, मल्टीविटॅमिन्स दिले जातात. आता यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोलिक ॲसिड. फोलिक ॲसिडमध्ये काय असतं की न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स ते होऊ नये म्हणून हे फार गरजेचं असतं. किंवा पाठीच्या मणक्याचे आजार, ज्यांच्यामध्ये हे जर कमतरता असेल ना, त्यांच्यामध्ये पाठीच्या मणक्याचे आजारसुद्धा निर्माण होऊ शकतात. आता आपण प्रेग्नन्सीमधल्या काही जणांच्या सवयी असतात त्याच्याबद्दल बोलूया. स्मोकिंग म्हणा, अल्कोहोल सेवन म्हणा, ह्या दोन्ही गोष्टी ॲब्सोल्युटली बिलकुल चालणार नाहीत. आता अल्कोहोलचं तर कितीही मात्रा जरी असेल सेवनाची, कमी जरी असेल तर ती हानिकारकच असते. आणि त्याला एक असं टर्मिनॉलॉजी असते, फिटल अल्कोहोल सिंड्रोम म्हणून. तो गर्भामध्ये तयार होऊ शकतो. त्याच्यामध्ये काय असतं की मेंटल प्रॉब्लेम्स, बिहेवियरल प्रॉब्लेम्स ह्या गोष्टी तयार होऊ शकतात. स्मोकिंग नॉट अलाउड. अजून म्हटलं, आता काही जण विचारतात की कॉफी वगैरे किती घ्यायची, मला कॉफीची सवय आहे. कॉफी घेऊ शकता. त्याचं एक लिमिट आहे की 200 मिलीग्रॅम पर डे. म्हणजे मी म्हणेल की 1-2 कप कॉफी एका दिवसामध्ये चालेल. आता कसं आहे, शरीरासाठी कुठल्याही गोष्टी एक्सेसमध्ये कधीही चालत नाहीत. आता आणखीन म्हणजे काही जणांचे असं पाळीव प्राणी वगैरे पण असतात. कोणाला कुत्री किंवा मांजरं वगैरे पाळण्याचे घरामध्ये पेट्स असतात, कोणाच्या घरी पक्षी पण असतात. आता मी म्हणेल की पाळीव प्राण्यांचे जे शी काढणं जो असतो बघ, तिथं फार थोडंसं चिंताजनक काम असतं. त्याच्यामध्ये कसं असतं की काही इन्फेक्शन्स असतात, जसं की एक टॉक्झोप्लाझमोसिस म्हणून एक इन्फेक्शन असतं, त्या शीमध्ये असतं. जर तुम्हाला काढायचीच असेल तर ग्लोव्ज वगैरे घालून ते काढणं. नाहीतर कसं आहे, ते टॉक्झोप्लाझमोसिस जर झाला तर त्याच्यामुळे गर्भामध्ये बर्थ डिफेक्ट्स होऊ शकतात. आणि ते जर बर्थ डिफेक्ट्स वगैरे असतील आणि काही जणांमध्ये ॲबॉर्शनसुद्धा होऊ शकतं, असं आहे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी असे पाळल्या, छोट्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सी अगदी स्मूथली जाते. आता आपण बोलूया गरोदरपणातल्या या पहिल्या 3 महिन्यामधलं खाणं पिणं वगैरे. आता प्रत्येकाचे आपले फूड हॅबिट्स वेगळे. कोणी व्हेजिटेरियन असतं, कोणी नॉन व्हेजिटेरियन असतं. आता व्हेजिटेरियनमध्ये तुम्ही सर्व काही फ्रूट्स खाऊ शकता, व्हेजिटेबल्स खाऊ शकता. फक्त फ्रूट्समध्ये पपई आणि पायनॅपल सहसा टाळलेलं बरं. आणि नॉनव्हेजमध्ये
तुम्ही अंडी, चिकन, मटण, फिश या सर्व गोष्टी घेऊ शकता. पण महत्त्वाचा भाग काय आहे की ते व्यवस्थित धुवायचे आणि इट शुड बी वेल कुक्ड, म्हणजे बॉईल जे करणं आहे ते प्रॉपर केलं पाहिजे. नाहीतर कच्चं शिजवलेलं जे असतं ना, कमी शिजवलेलं, त्याच्यामधनं काही काही इन्फेक्शन असतात. साल्मोनेला असं एक इन्फेक्शन असतं, लिस्टेरियोसिस, हे होऊ शकतात आणि ते गर्भाला नक्कीच कुठलंही इन्फेक्शन हानिकारकच असतं. आता आपण जाऊया गरोदरपणामध्ये शारीरिक काय काय त्रास होतो. सर्वात महत्त्वाचं सगळ्यांचं उलटी, मळमळ होणे, काहीही जेवावंसं न वाटणे, बऱ्याच जणाला अगदी फोडणीचा वास येत असतो, किचनमध्ये कामही करता येत नाही, अशा गोष्टी असतात. आता काही जणांना या गोष्टी सकाळी होतात, त्याला मॉर्निंग सिकनेस म्हटलं जातं. आता याच गोष्टी कसं काही जणांना संध्याकाळी होतात, त्याला इव्हिनिंग सिकनेसही म्हटलं जातं. आणि असे काही लेडीज असतात त्यांना होतंसुद्धा नाही. म्हणजे प्रत्येकाचा पॅरामीटर हा वेगळा. पण अगदी काही जणांमध्ये एक मेडिकली असं बोललं जातं हायपरेमेसिस ग्रॅव्हिडार्मा, अशी पण कंडिशन असते ज्याच्यामध्ये अगदी तुम्ही काहीही खाल्लं ते बाहेरच पडतं, अगदी पाणीसुद्धा पिलं ते बाहेर पडतं. आणि याच्यामुळं काय असतं की शरीरामध्ये खूप विकनेस तयार होतो, गलंगपणा येतो, चक्कर यायला लागते. अन्न काहीच नसल्यामुळे शरीरामध्ये ब्लडमध्ये कीटोन्स वाढायला लागतात आणि ती एक युरिनची टेस्ट केली तर युरिनमध्ये सुद्धा कीटोन दिसायला लागतात. ही थोडीशी कंडिशन सिरियस घ्यावी लागते, नाहीतर ते गर्भासाठी आणि पेशंटसाठी सुद्धा, म्हणजे आईसाठी चांगली गोष्ट नसते, हानिकारक. त्याला फक्त ॲडमिट करूनच ही ट्रीटमेंट करावी लागते. त्याच्यामध्ये काय IV फ्लुइड्स द्यावे लागतात, अँटॅसिड्स द्यावं लागतं, ते जे कीटोन्स वगैरे वाढलेले असतात ते रिव्हर्स करावं लागतं आणि मळमळपणा कमी व्हावा. आणि ते रुटीनली घरी जसं जेवण करतात तसं एकदाचं जेवण करायला लागले, चपाती, भाजी, डाळ, भात वगैरे असं खायला लागले ऑन मेडिकेशन्स, तर तेव्हा त्यांना ते डिस्चार्ज केलं जातं. अशा या काही जेवणाबद्दलच्या गोष्टी आहेत. जसं की आत्ताच आपण बघितलं उलटी वगैरे होणं, याचा सिरियसवाला प्रकार जो हायपरेमेसिस ग्रॅव्हिडार्म. आता हे असं होऊच नये याच्यासाठी आपण काय करू शकतो, काही गोष्टी टाळायच्या. जसं की मी म्हणेल की जास्त तेलकट, जास्त तुपकट किंवा तिखट किंवा फार आंबट ह्या गोष्टी टाळायच्या. आता प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटी तयार होत असते, हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या स्टमकच्या तिथं तयार होण्याची एक टेंडन्सी असते प्रेग्नन्सीमध्ये, त्याला काही नाही करू शकत, इट इज बट नॅचरल. तर हे होऊ नये म्हणून आपण टाळायच्या, म्हणजे ते होणार नाही. आता घरगुती जर काही उपाय करायचे असतील काही जणांना, मी म्हणेल की जिंजर टी बनवू शकता, मार्केटमध्ये काही जिंजर लोजेन्सेस पण मिळतात, त्याही घेऊ शकता. आता हा झाला भाग आपण काय करू शकतो. किंवा काही जणांना आणखीन एक भाग असतो कॉन्स्टिपेशन, म्हणजे पोट साफ न होणे. आता पोट साफ न होणे हे अगदी होतं कशामुळे, प्रेग्नन्सीमध्ये एक बीटा एससीजी हॉर्मोन जे तयार होत असतं, ह्या हॉर्मोनचा आईच्या आतड्यावरती एक इफेक्ट असतो, ज्यामुळं ही आतड्यांचे जे स्नायू असतात ना ते रिलॅक्स होतात, त्यामुळं हा भाग कॉन्स्टिपेशनचा होत असतो. पण असं होऊ नये म्हणून काय करायचं, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि जेवणामध्ये सॅलड्स घेतले पाहिजेत. 2 काकडी किंवा 2 गाजर एका प्रत्येक जेवणामध्ये आपण घेतलं पाहिजे. हा एक भाग आहे, आपण असं करू शकतो. आता आपण बोलणार आहे प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यामधले शरीरावरचे घडणारे बदल. सर्वात पहिलं आपण बोलूया, मॅक्झिमम जणांमध्ये वजन कमी होतं पहिल्या 3 महिन्यामध्ये. हे का होतं, उलटी होणं, मळमळपणा होणं हा जो भाग असतो ना त्यामुळे ते कमी होत असतं. पण सर्वसाधारणपणे वजन जे वाढणं जे आहे 4थ्या किंवा 5व्या महिन्यापासून ते वजन वाढतं आणि नंतर ते अगदी एक्सपोनेन्शियली वाढत जातं. आता शरीरावरचे अजून काही बदल, ब्रेस्टवरती स्किन, अशा काही गोष्टी असतात. आता ब्रेस्ट मोठ्या होतात, पेनफुल होतात आणि ब्रेस्टमध्ये ॲरिओलाच्या बाजूची स्किन जी आहे ती फार डार्क होते. आणखीन स्किन चेंजेसमध्ये चेहऱ्याच्या बाजूला म्हणजे डोळ्याच्या बाजूला काळवट स्किन होते, त्याला मेडिकली क्लोइझमा असं म्हटलं जातं. आणि चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, मांडीच्या आतमधल्या बाजूला काळवटपणा अजून तयार होत असतो. डार्कनेस, जे स्किनचे जे चेंजेस आहेत हे प्रेग्नन्सीमध्ये होणारं जे हॉर्मोन असतं मिलॅनिन प्रोडक्शन जास्त असतं त्याच्यामुळे होतं. याला काही करायचं का, काहीच नाही करायचं. डिलिव्हरी झाली आपोआप ते निघून जातं. जस्ट डोंट डू एनिथिंग, काहीच नाही करायचं. एक्झरसाईज आपण आपल्या रुटीनली वॉकिंग, स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस, योगा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. आता ओव्हरऑल मी म्हणेल की आता प्रेग्नन्सीमध्ये ह्या जे रुटीन अडचणी किंवा काही गायडन्स लागतो, ओव्हरऑल आपण हे ब्रीफमध्ये बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे. जर कोणाला अजून याच्यामध्ये अजून काही शंका असतील किंवा याच्याबद्दल पर्टिक्युलर कोणत्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल ते मला संपर्क साधू शकतात.